नमस्कार. अंकशास्त्राच्या या प्रवासात आज आपण अंक 2 बद्दल बोलणार आहोत. हा अंक म्हणजे भावना, संतुलन आणि नात्यांचं प्रतीक. आणि हो, याचा थेट संबंध आहे चंद्राच्या गूढ शक्तीशी. आणि खरं सांगायचं तर हे एकच वाक्य अंक 2ची संपूर्ण ओळख करून देतं. सहकार्य आणि भागीदारी हीच तर या अंकाच्या ऊर्जेची खरी ताकद आहे. इथे मी नाही तर आपण सगळ्यात महत्वाचे असतो. ही चंद्राची उपमा किती सुंदर आहे नाही का? म्हणजे अंक 2ची व्यक्ती सूर्यासारखी स्वतःहून तळपत नाही. उलट ती चंद्रासारखी इतरांचा प्रकाश घेते आणि त्याला शांत आणि शीतल बनवून नात्यांमध्ये एक वेगळाच आधार आणि उबदारपणा आणते. तर मग चला या चंद्र ऊर्जेच्या दोन्ही बाजू समजून घेऊया. कारण हीच ऊर्जा एखाद्याची सर्वात मोठी ताकद असू शकते, पण तीच सर्वात मोठी आव्हानं सुद्धा निर्माण करू शकते. इथे बघा, हे किती रंजक आहे. एकाच ऊर्जेचे 2 किती वेगवेगळे परिणाम दिसतात. जेव्हा चंद्र ऊर्जा अगदी संतुलित असते तेव्हा मन शांत राहतं, नाती एकदम घट्ट होतात. पण हीच ऊर्जा जेव्हा थोडी कमकुवत होते तेव्हा व्यक्ती गरजेपेक्षा जास्त भावनिक होते आणि कधीकधी स्वतःवरचा विश्वासच गमावून बसते. आणि जेव्हा ही चंद्र ऊर्जा असंतुलित होते ना, तेव्हा नेमकी हीच आव्हानं डोकावू लागतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त विचार करणं, स्वतःच्याच निर्णयांवर सारखी शंका घेणं, आणि अनेकदा तर असं होतं की इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या गरजाच विसरून जायच्या. ठीक आहे, आतापर्यंत आपण संकल्पना समजून घेतल्या. चला आता याला थोडं अधिक व्यावहारिक बनवूया. अंक 2शी जोडलेले काही ठोस घटक पाहू, जे आपल्याला रोजच्या आयुष्यात ही ऊर्जा समजून घ्यायला मदत करतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे, त्यांच्यावर चंद्राचा थेट प्रभाव असतो. आणि म्हणूनच चंद्राशी संबंधित रंग जसे की पांढरा, चंदेरी, हलका निळा आणि विशेषतः सोमवार हा दिवस त्यांच्यासाठी खूप अनुकूल मानला जातो. आता रत्नांबद्दल बोलायचं झालं तर मोती हे चंद्राचं रत्न आहे. असं म्हणतात की ते मन शांत ठेवतं आणि भावनिक चढउतारांवर नियंत्रण मिळवायला मदत करतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही रत्न घालण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता वळूया नात्यांकडे. अंक 1, 3, 5, 6 आणि 9 हे अंक 2साठी खूपच चांगले सोबती ठरतात. ते त्यांच्या संवेदनशील स्वभावाला समजून घेतात, आधार देतात. या उलट अंक 4, 7 आणि 8 यांच्यासोबत थोडे वैचारिक किंवा भावनिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये आव्हानं येऊ शकतात. चला आता एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे वळूया, करिअर आणि आर्थिक जीवन. बघूया हे सगळे गुणधर्म या क्षेत्रांमध्ये कसे काम करतात. अंक 2च्या व्यक्ती ह्या टीम प्लेयर्स असतात. त्यांची खरी ताकद एकटं काम करण्यात नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्यात आहे. म्हणूनच समुपदेशन, आरोग्यसेवा, HR अशी क्षेत्र जिथे इतरांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं, तिथे ते नैसर्गिकरित्या यशस्वी होतात. त्यांना फक्त थोड्या कौतुकाची आणि पाठिंब्याची गरज असते. पण हो, आर्थिक बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायलाच हवी. अंक 2च्या व्यक्ती अनेकदा भावनिक होऊन आर्थिक निर्णय घेतात किंवा इतरांना नाही म्हणू शकत नाहीत, आणि यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आर्थिक बाबतीत थोडे कठोर होणं आणि भावनांना बाजूला ठेवून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग प्रश्न हा आहे की या चंद्र ऊर्जेला संतुलित आणि मजबूत कसे ठेवायचं. चला आता काही अगदी सोपे आणि व्यावहारिक उपाय पाहूया, जे आपण रोजच्या आयुष्यात सहज करू शकतो. या काही खूप सोप्या पण तितक्याच प्रभावी सवयी आहेत. जरा विचार करा, सकाळी उठल्यावर फक्त काही दीर्घ श्वास घेणं किंवा शांत वाटण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं, या अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या मनावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम करतात. आणि हो, स्वतःशी सकारात्मक बोलणं हे तर एक शक्तिशाली साधन आहे. ही 2 वाक्य, मी आत्मविश्वासाने निर्णय घेतो आणि माझ्या भावना माझी ताकद आहेत, ही वाक्य रोज सकाळी आणि रात्री स्वतःला आठवण करून दिल्यास आत्मविश्वास वाढायला आणि भावनांना कमजोरी नाही तर ताकद म्हणून बघायला नक्कीच मदत होईल. आर्थिक शिस्त आणि नात्यांमध्ये स्पष्ट सीमा आखणं हे अंक 2च्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं की आठवड्याच्या खर्चाचा आढावा घेणं किंवा अनावश्यक गोष्टींना हो म्हणणं टाळणं. विशेषतः सोमवारी चंद्राच्या दिवशी शांत राहण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण आठवड्यासाठी एक चांगली सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर
काही सवयी अशा आहेत ज्या जाणीवपूर्वक टाळायला हव्यात. कारण जास्त विचार करत बसणं, भावनांना मनातल्या मनात दाबून ठेवणं आणि नकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं ह्या गोष्टी चंद्राच्या सकारात्मक ऊर्जेला थेट कमी करतात. एक क्षण थांबा आणि जरा यावर विचार करा. ही जी संवेदनशीलता आहे, ज्याला कदाचित जग एक कमजोरी समजतं, तीच खरं तर इतरांना खोलवर समजून घेण्याची आणि त्यांच्याशी जोडले जाण्याची सर्वात मोठी ताकद असू शकते, नाही का? हे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे पण तितकीच महत्वाची आहे. जगात जशी सूर्याच्या प्रखर तेजाची गरज आहे, अगदी तशीच चंद्राच्या शांत शीतल प्रकाशाचीही गरज आहे. आणि तो शीतल प्रकाश म्हणजेच अंक 2ची ऊर्जा. आणि शेवटी फक्त हा एक विचार, चंद्र कधीच सूर्याशी स्पर्धा करत नाही. तो फक्त शांतपणे मनाला शांती देतो. अंक 2ची ऊर्जा स्पर्धेची नाही, तर सहकार्याची आणि सौहार्दाची आहे. या अद्वितीय गुणाचा स्वीकार करा, कारण या धावपळीच्या जगात शांततेची आणि समजूतदारपणाची आज सगळ्यात जास्त गरज आहे.